आरती म्हणजे भावनाशी लग्न करताना सिद्धूला सगळं माहिती होतं ग. वहिनी असं कसं झालं? मला प्लीज पुढचा साक्षीदार सादर करण्याची परवानगी द्या तुम्ही. परवानगी आहे. पुढचा साक्षीदार हाजीर हो. डॉक्टर, सिद्धिराज गाडे पाटील हॉस्पिटलमध्ये आला होता का? हो, मी सिद्धूला असं सांगितलं की एक्सक्यूज मी, तुम्ही सिद्धराज गाडे पाटील ना, संपतराव गाडे पाटलांचे चिरंजीव? हो हो डॉक्टर. डॉक्टर त्या ॲक्सिडेंट झालेल्या फॅमिलीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? मला भेटायचं आहे त्यांना. ते कुठे सांगू शकता? काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. त्यांना किरकोळ लागलं होतं. मी त्याची ट्रीटमेंट केलेली आहे. डॉक्टर पण ॲक्सिडेंट खूप मेजर झाला होता हो. तरी हो बरोबर आहे तुमचं, पण गाडीतल्या सगळ्या एअरबॅग्स ओपन झाल्या होत्या, त्यामुळे पॅसेंजरला काही झालं नाही. त्यामुळे मी त्यांना डिस्चार्ज देऊन टाकलंय. डॉक्टर तुम्ही खरंच बोलताय ना? अहो, तुमच्याशी आता मी खोटं कशाला बोलू? आणि तुमचे मित्रही मला भेटून गेले. हो, मीच पाठवलं होतं त्यांना. आणि त्यांनाही मी तेच सांगितलंय. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. पण तुम्ही असं का केलं? तुम्ही कोर्टासमोर शपथ घेतली आहे, लक्षात ठेवा. मला वरून तशी ऑर्डर आली होती. तसं करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता. त्यामुळे सिद्धूला कळूच शकलं नाही की अपघात नक्की कोणाचा झालाय. आणि किती गंभीर झालंय. केस अजून संपलेली नाहीये, पण तुम्ही विटनेस बॉक्सच्या बाहेर जाण्याआधी एक बोलायचं. तुम्ही जे केलं तोही गुन्हाच होता. आतापर्यंत या केसने बरीच वळणं घेतलीत. इतके सारे पुरावे आलेत की कोर्टाला त्याच्यावर निर्णय घेण्यात थोडा वेळ लागेल. त्यामुळे हे कोर्ट ब्रेक घेत आहे. मात्र आता अजून काही होऊ नये याकरता स्वतः गुन्हा मान्य केलेल्या सिद्धिराज गाडे पाटील यांना इथेच बसवून ठेवावं असा आदेश हे कोर्ट देत आहे. हे प्रकरण असं हाताळलं. वा, अरे तुमच्यापैकी एकालाही मला सांगता आलं नाही काही काय घडले ते. आहे ना, एकही जण गाडे पाटलांचा वारसा चालवायला समर्थ नाही. नाही रे नाही. सगळीकडे कशी मानहानी झाली रे आपली. आणि हे सगळं झालं ना, हे सगळं तुमच्यामुळे झाले. तुमच्यामुळं. बघ आजी, शांत हो. काय सांगतो? अगं आपण करू पत्रकारांना मॅनेज. ही बातमी बाहेर कशी जाऊ देता येणार नाही ते बघू. आपण सिद्धूला पण सोडू. प्लीज शांत हो. बास रे बास. तुझं मॅनेज करणं आता बास झालं. काय मॅनेज करतो ते पाहिलं ना आता.
डॉक्टरवर पहिली ऍक्शन घ्यायला पाहिजे. पण आपला सिद्धू सुटेल ना. मी पण काय विचारतेय, त्याला आज जावं लागणार नाही असं काहीतरी आपण करू शकतो काही? गाडे पाटलांच्या सूनबाई, किती छान दिवस निवडलात नाही कोर्टात यायला. माझं ऐकायचंच नाही ठरवलं ना तुम्ही घरच्यांनी. काय आता तरी धडा घ्या. एक तर जे काही होते ते सगळं मला सांगा, आणि दुसरं, मी जेव्हा सांगते ना त्या लोकांना वेगळं ठेवायचं आपल्या घरापासून. दूर ठेवायचं, समजलं? रे, सांगत होते की ती पोरगी आपलं घराणं बर्बाद करणार, पण नाही. तुला मोठी हौस होती ना सिद्धूला सुखात बघायची. ही सिद्धूला जी काही दुर्बुद्धी झाली आहे ना, ही सगळी तिच्यामुळेच झाली आहे, तिच्यामुळेच. वा, काय बघायला मिळतंय आज. स्वतःच्या भावाला सोडवण्यासाठी केस उभी करून नवऱ्याला अडकवणारी बाई कोणाची सून आहे? गाडे पाटील घराण्याची सून. भावना, खरंच काय नशीब घेऊन आलीयस तू या घरात. तू आल्यापासून केवळ संकटच येत आहेत. भावना, तू हताश होऊ नकोस. काहीतरी मार्ग निघेल, नाही का हो? सावर स्वतःला. खरं तर आता मी यांना आधार द्यायला हवा. हीच तर वेळ आहे मी यांच्या जवळ असायची. मी वाचून इथे सासवडमध्ये पोहोचून काय उपयोग? एकदा आईला तरी विश्वासात घेऊन सगळं सांगू का मी, की मी जिवंत आहे? नाही जानू, नको. जर का आईला कळलं तर सगळ्यांना कळेल, आणि जयंतला सुद्धा कळेल. आजी आता ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत आणखीन कोणाला बघायची हिंमत नाहीये माझ्या. भावना, ए बाळा, अहो जरा प्यायला पाणी आणता का? इथे